अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जनक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुणे येथे काही माते फिरून गोळ्या घालून हत्या केली. त्याला आज 13 वर्ष होत आहेत. त्यांना अभिवादन करण्यासाठी आज खास मुलाखत अहमदपूर येथे चळवळीच्या माध्यमातून गेली 40 वर्षे सामाजिक सेवा करणारे ग्रामीण लोकसेवा विकास संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र गोजमे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, अहमदपूर येथील आवाज विवेकाच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, आज दाभोळकरांची स्मृती दिन या निमित्त पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं बीमोड झालं पाहिजे याचं काम दाभोळकरांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत केलं. पण आपल्याला हे शेवटच्या टप्प्यापर्यंत न जाता अंधश्रद्धा आणि समाज सुधारकांची परंपरा ही कधीपासून आणि कुठपर्यंत आलेली आहे याच्यावर थोडा आपण उलगडा करावा ही आपल्याला विनंती करतो. ओके. पहिल्यांदा मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा जो उद्या स्मृती दिन आहे त्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीतली जी काही परंपरा आहे तर त्याच्याविषयी मी थोडंसं वेगळी माझी मांडणी करू इच्छितो. कारण असं की आपण प्रामुख्यानं अलीकडच्या काळामध्ये जे अनिष्ट कार्य आहे किंवा अनिष्ट जे विचार आहेत किंवा वेगवेगळे लोक अनिष्टच्या अनुषंगाने जे बोलतात, विशेषतः अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये बोलत असतात, त्याच्या अनुषंगाने बोलत असतो. आणि काही लोकांचा समज असा होतो की हे केवळ आता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनीच नव्यानंच हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि याची काही गरज नव्हती आणि परंपरेनं असं काही चालत नव्हतं पूर्वी, म्हणून असा लोकांचा समज होतो की हे विनाकारण सुरू केलेलं असं वाटतं. परंतु हा विनाकारणचा भाग नाही, हे तर महत्त्वाचं आहेच आणि सत्य आहे. परंतु याला फार मोठी परंपरा आहे. म्हणजे जेव्हा मानव या जगतामध्ये आला, निर्मिती झाली आणि अगदी प्रारंभिक अवस्थेमध्ये होता, त्या अवस्थेमध्ये तर माणसाच्याकडे विवाह संस्थाही नव्हती आणि कुटुंब संस्थाही नव्हती. नंतरच्या काळामध्ये विवाह संस्था आली, कुटुंब संस्था आली. समाज जो पूर्वी टोळ्यामध्ये व्यक्ती एकत्र राहायचा तो काही लोक एकत्रित राहायला सुरुवात केली, जंगलामध्ये राहायचे. नंतर 2-2, 3-3, 4-4 कुटुंब एकत्र राहायला सुरुवात केली. असं ते एकत्र राहण्याची परंपरा सुरू झाली. हे एकत्र राहण्याच्या परंपरेमध्ये काही सर्वांसाठीचे म्हणून नियम तयार व्हायला लागले. कारण माणूस एकटा असतो किंवा 2 असतात तेव्हा त्यांना जास्त नियमाची गरज पडत नसते. तो आपापल्या पद्धतीनं तो कसंही वर्तन करू शकतो, राहू शकतो. पण जेव्हा एकापेक्षा जास्त माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांना एकमेकांच्या अडीअडचणी, त्यांच्या सोयी याचा विचार करावा लागतो. बरोबर. आणि त्याच्यामुळं मग ती काही नियम बनायला सुरुवात झाली. म्हणजे समाजाच्या प्रारंभीच्या काळामध्ये जे नियम तयार झालेले आहेत तर या नियमाला कुठलं शास्त्र म्हणायचं किंवा कुठलं शास्त्र म्हटलं जात असावं हा खरं तर म्हणजे काल्पनिक विषय आहे. परंतु कुठल्या तर नावाने ते ओळखत असतील. म्हणजे आपल्या गावाचे नियम, गावकीचे नियम, टोळीचे नियम किंवा आपल्या समाजाचे नियम असं काहीतरी ते बोलत असावेत आणि त्यांनी त्या नियमाप्रमाणे जायचा प्रयत्न केलेला होता. परंतु मला काय म्हणायचं, दाभोळकरांनी जी चळवळ सुरू केली ही चळवळ जी आहे सर प्रवाहाच्या विरोधात आहे आणि सर्वसामान्याला न पटणारा विषय आहे. एक चांगले डॉक्टर असताना देखील त्याने स्वतःचा व्यवसाय सोडून ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये आहे. मग कुणीतरी समाजाचा विडा उचलणारा व्यक्ती पाहिजे. मग आज नव्याने ती कुणी निर्माण होण्याचे त्याची गरज आहे का नाही? ही परंपरा तरी कायम चालत राहिलेली आहे. आधी चालत आलेली आहे आणि पुढे पण चालू राहणार आहे. कुठेतरी मोडत निघाली पाहिजे. ही परंपरा कधीच खंडित होणार नाहीये. म्हणून तेच तुम्हाला थोडस मागचं काय परंपरा होती मी ती सांगतोय. की त्या काळामध्ये, आदिम काळामध्ये निसर्गामध्ये घडणाऱ्या ज्या विविध घडामोडी होत्या तर त्या घडामोडीविषयी लोकांना फारसं नॉलेज नव्हतं, माहिती नव्हती. म्हणून त्यांच्याविषयी जे कुतूहल होतं त्या कुतूहलापोटी त्यांनी आपापल्या काही कल्पना केल्या, त्याच्यातून त्यांच्या ज्या कल्पना रुजल्या गेल्या
त्याच्यामध्ये पण काही अंधश्रद्धा होत्या. म्हणजे उदाहरणार्थ की पाऊस पडत नसेल तर मग ते टोटो करायचे. टोटो नावाचा एक प्रकार असतो ते करायचे. म्हणजे ज्याला यातू कल्पना म्हणतात तो प्रकार करायचे. म्हणजे उदाहरण सांगतो की मुसळाला बेडूक बांधून ते खांद्यावर घेऊन गावभर फिरायचे गावाने फिरवायचे. किंवा मंदिरामध्ये किंवा जिथे देवाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पाणी भरायचे, पाणी भरून ते उलटू द्यायचं, असं वेगवेगळे प्रकार हे अलीकडच्या काळात आहेत. पण त्या जुन्या काळामध्ये तर जो काही आदिम समाज होता त्या काळामध्ये जो त्या समाजाचा प्रमुख राहायचा तर त्याच्या नियमनाखाली सगळा समाज चालायचा. परंतु असंच नेहमी घडलेलं असं नाहीये. म्हणजे जे काही नियम बनवले होते त्या नियमामध्ये काही चूक असेल किंवा दोष असेल, त्रुटी असेल तर त्याच्याविषयी काही लोक बोलायचा प्रयत्न केलेले आहेत. केलं पाहिजे. म्हणजे तिथं पण तेव्हा एक चर्चा होत असे आणि आपलं मत मांडणे, त्या मतावर चर्चा करणे, त्यातून पुढे निर्णय घेणं अशी प्रक्रिया चालू होती. तर अशा पद्धतीने हे नेहमीच घडत आलेलं आहे. म्हणजे आता आपल्याकडे काय असतं की धर्मग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट काही बोलायचं नाही किंवा त्याच्या अगेन्स्ट काही विचार करायचा नाही असं म्हटलं जातंय. परंतु धर्माचार्यामध्ये सुद्धा चर्चा व्हायची. तिथं पण मतभेद होते आणि त्या मतभेदातून नवीन निर्णय घेतले जायचे. तर त्यातलं एक मागचंच एक जुनं उदाहरण तुम्हाला सांगतो की अंधश्रद्धेच्या बाबतीमधलं की आपल्याकडं 6 शास्त्र सांगितलं जातं भारतामध्ये. 6 दर्शन. या षडदर्शनामध्ये कपिल मुनीचं एक दर्शन आहे. म्हणजे कपिल मुनीच्या दर्शनाचं नाव आहे सांख्य. हे सांख्य दर्शन जे आहे त्या सांख्य दर्शनामध्ये परमेश्वराचं अस्तित्व नाकारलेलं आहे कपिल मुनीनं आणि त्याच्यावर खूप त्यांनी मोठी चर्चा केलेली आहे. त्याने फक्त प्रकृती आणि आत्म्याचं अस्तित्व स्वीकारलेलं आहे पण परमेश्वराचं अस्तित्व नाकारलेलं आहे. म्हणजे ही गोष्ट अगदी वैदिक काळातली आहे. आणि त्याच्याही पलीकडं की महात्मा गौतम बुद्धांनी, चार्वाकांनी की ईश्वराचं अस्तित्व नाकारलेलं आहे. आणि संत कबीराच्या पुढे त्याचा जे विचार केला तर संत कबीरांचा जो काळ होता त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अनेक अंधश्रद्धावर हल्ले केलेले आहेत. म्हणजे त्या काळामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघांचे ज्या काही रूढी परंपरा आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत त्याच्यावर त्यांनी टीका टिप्पणी केलेली आहे आणि त्याच्यातून त्यांनी समाजाला प्रबोधन करायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे 12व्या शतकामध्ये जे वारकरी संप्रदाय उदयास आला तर वारकरी संप्रदायातल्या अनेक लोकांनी, असंख्य लोकांनी, संतांनी अंधश्रद्धेवर प्रहार केलेले आहेत. याच्याशिवाय की ब्रह्मसमाजाची स्थापना केली राजाराम राय मोहन यांनी. राजाराम राय मोहन हे भारतातले आद्य समाज सुधारक आहेत. त्याच्या आधी म्हणजे आधुनिक भारतामध्ये त्याच्या आधी खूप होऊन गेले पण आधुनिक भारतात ते एकमेव आद्य आहेत. आणि त्याच्यानंतर मग पुढे जी परंपरा आली त्या परंपरेमध्ये मग ब्रह्मसमाज स्थापन झाला, आर्य समाज स्थापन केला. आर्य समाजची स्थापना महर्षी दयानंद सरस्वतींनी केली. प्रार्थना समाजाची स्थापना झाली आणि पुन्हा सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. म्हणजे महात्मा फुले आले. म्हणजे अशा पद्धतीने ही परंपरा पुढे येत 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 ते नरेंद्र दाभोळकर यांच्यापर्यंत आलेली आहे. आणि नरेंद्र दाभोळकरांनी हा सगळा मागचा जो जी परंपरा आहे ही परंपरा लक्षात घेऊन पुढे जायचं ठरवलं आहे. एकूण आधुनिक भारतामध्ये जितके काही किंवा मध्ययुगीन काळातले जितके काही किंवा प्राचीन काळातले जितके काही महानुभाव होऊन गेले, महापुरुष होऊन गेले त्यातल्या काही लोकांनी म्हणजे बहुतेक लोकांनी ईश्वराचं अस्तित्व मान्य केलेलं आहे आणि काही लोकांनी ईश्वराचं अस्तित्व मान्य केलेलं नाही. पण अलीकडच्या काळामध्ये सुद्धा जितके महापुरुष होऊन गेले त्यातल्या बहुसंख्य लोकांनी ईश्वराचं अस्तित्व मान्य केले पण काही लोकांनी अमान्य केलेलं आहे. नरेंद्र दाभोळकर यांनी सुद्धा यांची भूमिका अशी होती की त्यांचं म्हणणं असं होतं की माणसानं ईश्वराचं अस्तित्व स्वीकारणं, माणसानं ईश्वराचं अस्तित्व स्वीकारणं आणि धार्मिक भावनेतून धार्मिक पद्धतीनं आपलं आचरण ठेवणं याच्यामध्ये समाजाला काही धोका नाहीये. एकतर त्याला स्वतःचं समाधान आहे आणि समाजाला काही धोका नाहीये म्हणून धर्म आणि देव याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही, आम्ही त्याच्याविषयी काही बोलणार नाही. बरोबर, अशी ही भूमिका नरेंद्र दाभोळकरांची होती आणि त्याच पद्धतीनं त्यांनी मांडायचा प्रयत्न केलेला होता. पण प्रश्न एवढाच नव्हता तर
अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये जे ईश्वराची कुठली प्रतिमा असू शकत नाही असं म्हटलेलं आहे. मग ह्या सगळ्या प्रबोधनाच्या परंपरेतले जितके काही महापुरुष होऊन गेलेले आहेत, संत होऊन गेले आहेत, यातल्या बहुतेकांनी मृत्यूपूजेला विरोध केलेला आहे. म्हणून खरं म्हणजे ज्या काही सुधारणा झाल्या, धार्मिक सुधारणा झाल्या किंवा विचार आले, तर त्याच्यामध्ये दोन्ही प्रकार होते. एक सुधारणा होते आणि दुसरीकडं अंधश्रद्धेचं निर्मूलन होतं. मागच्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन असं कधी म्हटलेलं नाही. ते आपण सुरू केलं, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यापासून सुरुवात केलेली आहे. तर या निमित्तानं मला जे असं वाटतं की याच्याविषयी जे सांगायचं होते ते सांगितलं. याच्याशिवाय मला काय वाटतं की सांगा. दाभोळकरांनी जी चळवळ मोठ्या जोमाने पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर केली आणि त्याच्यात लाखो लोक जोडले गेले. आपण आता सांगितलं की ही वारसा परंपरा खूप जुनी आहे, पण आपण अलीकडच्या काळामध्ये जे दाभोळकरांनी प्रत्येक घराघरापर्यंत अंधश्रद्धे निर्मूलन समितीचं बीज पेरलं ते आजही कायम आहे. आणि अनेकांना असं वाटलं की त्यांची हत्या करून ही चळवळ आपली संपते का काय. पण ज्यावेळेस पुण्यामध्ये 13ला हत्या झाली, आज तिला पूर्ण 11 वर्ष होत आहेत. आणि तेवढ्या जोमाने ही दाभोळकरांची चळवळ आज घराघरापर्यंत पोहोचलेले लाखो कार्यकर्ते त्यांचे निर्माण झालेले आहेत. माणूस मारता येतंय पण विचार मारता येत नाही, हे त्यांचं दाभोळकरांचं वाक्य आहे. आणि त्याच पद्धतीनं आज दाभोळकरांचे विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेले आहेत. माणसाची प्रगती विज्ञानाला धरूनच होते सर. मग ही दाभोळकरांना वारसा पुढे घेऊन गेलेला. तर आपल्याला एक शेवटचा प्रश्न असा आहे की बाबा ही आपण येणाऱ्या काळामध्ये काय आव्हान करणार आहात. आपण विज्ञानाचा कस धरून पुढे जायचं आहे, याच्यासाठी आपण काय सांगणार आहे. नाही, आतापर्यंत जी आलेली परंपरा आहे ही परंपरा लक्षात घेता आणि आता तरी या आधुनिक युगामध्ये आपल्याला नवतंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे. या नवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचणं शक्य आहे. पण पोहोचत असताना आपल्याला वेगळ्या पद्धतीने जायची गरज आहे की म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे विज्ञान कृतिशील पद्धतीने जाणं आवश्यक आहे. म्हणजे विज्ञान जे आहे प्रत्यक्षामध्ये विज्ञानाचे प्रयोग करून किंवा चमत्कार कसे केले जातात ते दाखवून या माध्यमातून लोकांच्या अंधश्रद्धेचं निर्मूलन केलं पाहिजे. म्हणजे पुरावा दाखवल्याशिवाय लोकांचा विश्वास बसत नसतो, नाही का. म्हणून पुरावा प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांच्या समोर पुरावा पाहिजे किंवा कृती पाहिजे. या माध्यमातून पुढे जायची गरज आहे. दुसरं असं की तुम्ही आवाज विवेकाचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही प्रबोधनाची जी काही परंपरा आहे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणून तुम्हाला त्यामध्ये या संभाषणासाठी मला बोलावलात आणि त्या माध्यमातून तुम्ही हा आवाज पुढे नेणार आहात, त्याबद्दल तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलावं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. संविधान आपल्याला सर्वांना अधिकार देत आहे, कुणाला मानायचं कुणाला मानायचं नाही. फक्त आपण विचार त्या माणसाचे बदलू शकतो. आणि ही वारसा दाभोळकरांनी संविधानात धरून प्रत्येकाच्या घरापर्यंत त्यांच्या डोक्यापर्यंत हे विचार दाभोळकरांनी पेरलं आणि त्यांची चळवळ कायमस्वरूपी आपण तेवत ठेवू. आज त्यांना या स्मृती दिनानिमित्त आपण आपल्या चळवळीच्या माध्यमातून आवाज विवेकाच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आपण आपला वेळ काढून या मुलाखतीसाठी आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार सर. थँक्यू.